गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आपल्या दर महिन्याच्या कार्यक्रमामध्ये, लाईव्ह प्रोग्राममध्ये आपण गेले काही महिने विशेष पाहुण्यांना आमंत्रण देऊन त्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाचे आणि भक्तीचे असे मोलाचे मार्गदर्शन आपण घेतलेलं आहे. तर या महिन्यात एक विशेष व्यक्ती आपल्याकडे येणार आहे आणि आपण त्यांच्याकडनं अतिशय मोलाचं आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन घेणार आहोत. ते म्हणजे डॉक्टर मोहन केशव फडके. मी त्यांना फडके काकाच म्हणते किंवा रादर काकाच म्हणते. काकांचा आणि माझी ओळख फार जुनी नाही. अगदी 2-3 वर्षापूर्वीच मला भयंकर टाचदुखी होत होती आणि माझ्या इथल्या आपल्या फ्लोरिडामध्ये माझ्या ज्या दुसऱ्या गुरु आहेत, मायाताई डिगॅस्पे, त्यांच्याशी बोलता बोलता सहज म्हटलं माझी फार टाच दुखती आहे आणि मला काही कळत नाही काय करावं. सर्व उपाय केले, औषध घेतलं, त्याला लेप दिले, शेक दिला, जे आपण ताण देण्याचे जे व्यायाम असतात, ज्याला स्ट्रेचेस असं म्हणतो, व्यायाम ते करून बघितले, पण त्या टाचेवरती काही उपाय होत नव्हता. शेवटी मला तिने सांगितलं की तू फडके काकांना फोन कर, फडके काका तुला त्याच्यावरती चांगला उपाय देतील. तर मी म्हटलं आता भारतामध्ये असा फोन करून त्यांनी सांगितलेले उपाय आणि हे सगळं कसं जमणार. पण तिच्याकडनं ते आलं होतं म्हणून मी त्यांना फोन केला आणि मग तुम्ही कुठले पुण्यातले एवढं बोलता बोलता ते मला म्हणाले आता उठा आणि चाला. आणि काय, उठल्याबरोबर माझ्या टाचेचा जो ठणका होता तो जवळजवळ नाहीसा झाला. त्या क्षणी मला काकांचा अनुभव आला की काकांच्या मंत्रशक्तीमध्ये किती ताकद आहे. त्यांच्यामध्ये जी सिद्धी आहे, म्हणजे मला खरंच शब्द कमी पडत आहेत त्यांच्याबद्दल सांगण्यासाठी. पण मायाताईच्या सांगण्यानुसार मला एवढं नक्की माहिती आहे की काकांनी सांगितलेले जे उपाय आहेत, मंत्रशक्तीतून रोगमुक्ती ह्या विषयाअंतर्गत त्यांचं खूप मोलाचं ज्ञान आहे आणि ते म्हणजे आपण ज्याला म्हणू की असे सिद्ध पुरुष ज्या आपल्या समाजामध्ये असतात त्यांच्यापैकी ते आहेत. तर आज आपण त्यांच्याकडनं मंत्रशक्तीतून रोगमुक्ती ह्या विषयावरती ज्ञान घेणार आहोत. प्रथम मी आपल्याला थोडंसं काकांबद्दल सांगते. काका पुण्यात राहतात. त्यांचं नाव आहे मोहन केशव फडके. 1972 पासून ते 1992 पर्यंत ते व्यवसायाने इंजिनियर आहेत आणि त्यांनी मोठ्या उद्योग समूहांमध्ये फाउंड्री विभागात ट्रेनी इंजिनियर पदापासून ते वर्क्स मॅनेजरपर्यंत मजल गाठली. त्यानंतर ते स्वतःची फाउंड्री त्यांनी इसवी सन 92 ते 94 अशा या कालावधीमध्ये चालवली. त्यानंतर पुणे विद्यार्थीगृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कार्यशाळा प्रमुख व धातुशास्त्र म्हणजे मेटलर्जी ज्याला म्हणतो आपण, त्या विषयाचे ते लेक्चरर किंवा प्रमुख होते. त्यानंतर 2005 मात्र त्यांचं द ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन कोलंबो श्रीलंका या विषयाची त्यांना डॉक्टरेट मिळाली. सायंटिफिक ॲनालिसिस अँड स्टडी ऑफ तंत्र यंत्र ॲज अन अल्टरनेटिव्ह थेरपी फॉर हिलिंग अँड क्युअरिंग क्रॉनिक डिसीजेस, पेन्स अँड प्रॉब्लेम्स या सादर केलेल्या त्यांच्या प्रबंधाला ती PhD मिळाली. मंत्रशास्त्र आणि रोगमुक्ती ह्या त्यांच्या पुस्तिकेची 5 आवृत्त्या निघालेल्या आहेत. तर वैदिक विज्ञान आणि रोगमुक्ती या ग्रंथाच्या 2 आवृत्त्या निघालेल्या आहेत. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न अभियांत्रिकी विद्यालयात ते सध्या कार्यरत आहेत.
गेली 2 तपे मंत्र तंत्र यंत्र या माध्यमांद्वारे व्याधी व पीडा निवारण कार्य विमूलन समाजसेवा म्हणून ते करत आहेत. म्हणजेच ते ह्या सेवेचं काहीही मोल घेत नाहीत. ते काहीही कुठल्याही स्वरूपात त्याचे शुल्क घेत नाहीत. तर त्यांचं एक नवीन पुस्तक येतं आहे, मंत्रशक्तीचे चमत्कार, आणि त्या सगळ्या सत्यकथा आहेत. आणि मी माझ्या अनुभवावरनं सांगते की त्यांनी सांगितलेले जे उपाय आहेत ते एकदा जरी करून बघितले तरीही आपल्या तब्येतीमध्ये, आपल्या आरोग्यामध्ये निश्चित फरक पडतात. गजानन महाराजांच्या गणगण गणात बोते हा जो मंत्र आहे ना, तसेच हे जे काही आपले वैदिक पुराणातले काही मंत्र आहेत त्यांचं पुनरुज्जीवन करून काकांनी त्याच्यामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने ते कसे म्हणून आपल्या मेंदूतल्या त्या त्या भागांना कसं जागृत करायचं हे त्यांनी शिकवलेलं आहे. तर आपण आता त्यांचं ऐकूया आणि महाराजांच्या कृपेने हा कार्यक्रम चांगला होईलच अशी मी आशा करते. नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर मोहन केशव फडके सर्वप्रथम सौ जोशी आणि श्री सुर्वे यांचे आभार मानू इच्छितो, कारण या व्हिडिओच्या निमित्ताने मी आज आपणापर्यंत माझे विचार आणि आपल्या वैदिक विज्ञानाचे विचार आपल्या सर्वांसमोर पोचवण्यास मला शक्य झाले आहे. मी डॉक्टर मोहन केशव फडके, माझी डॉक्टरेट आहे ती मंत्रतंत्र यंत्र ॲज अन अल्टरनेटिव्ह थेरपी फॉर हिलिंग अँड क्युरिंग क्रॉनिक पेन्स, प्रॉब्लेम्स अँड डिसिजेस ह्या विषयावरची आहे. आणि ती मला ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फॉर कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन्स या विश्वविद्यालयाकडून प्राप्त झालेली आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला ज्या काही ठेवी दिलेल्या आहेत, काही विचार सांगितलेले आहेत, काही रीतीभाती सांगितलेल्या आहेत, या प्रत्येकामागे काही ना काही विज्ञान आहे. आणि आज अनफॉर्च्युनेटली आम्ही हे विज्ञान विसरत चाललो. प्रत्येकजण हे करा ते करा, ह्या गोष्टी तुम्ही इतक्या हजार जप करा, पण ह्यामध्ये विज्ञान काय आहे? आजकालच्या जगात कुठल्याही गोष्टी जर तुम्हाला साध्य करून घ्यायच्या असतील आणि त्या जर जनतेपर्यंत पोहोचवायच्या असतील तर आधुनिक विज्ञानास धरून पूर्वजांनी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, वैदिक विज्ञान, ह्याची सांगड घालून जर आम्ही ते जगापुढे ठेवलं तरच ते लोकांना पटतं, असं माझं मत आहे. आत्तापर्यंत कसं होत आलं आहे की आम्हाला आमच्या वडिलांनी सांगितलं अमुक एक करा, आम्ही डोळे झाकून करत होतो. नंतर असं व्हायला लागलं कारण सध्याचं कलियुग आहे. कलियुगामध्ये बाप दाखवणं तर श्राद्ध कर ही आजकालची टेंडन्सी आहे. तर माझ्या मते याच्यामागलं विज्ञान जर तुमच्यापर्यंत पोचवू शकलो मी, आपण समजून घेऊ शकला, तर सर्व दृष्टीने आपले पूर्वज किती महान होते याची आपल्याला पूर्णपणे कल्पना येईल. आणि त्याप्रमाणे जर आपण वागलो तर आरोग्य संपन्न आयुष्य आपण कसं मिळवू शकू हे आपल्याला लक्षात येईल. सर्वप्रथम असा एक विचार करू आपण की ह्या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीचं, जे ज्याला आपण अणुरेणू म्हणतो, प्रत्येक अणुरेणू हा कंप पावत असतो. कंप पावताना त्यातनं निघणारी जी स्पंदनं आहेत त्या स्पंदनांचे तुमच्या शरीरावर आणि भाग्यावर परिणाम होत राहतात. यातूनच पुढं आमच्या पूर्वजांनी, ज्याला आपण सध्याचं जे भविष्य किंवा ज्योतिषशास्त्र म्हणतो, ते पुढं जनतेपुढं ठेवलं. थोडक्यात जर सांगायचं झालं तर माणूस ज्या वेळेला ह्या पृथ्वी तलावर जन्म घेऊन येतो, म्हणजेच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो त्रिमिती विश्वात ज्या वेळेला प्रवेश करतो त्यावेळेला त्याला जी वैश्विक एनर्जी किंवा ज्याला आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो जी प्राप्त होते, त्याच्याप्रमाणे त्याचे पुढल्या सगळ्या गोष्टी ज्योतिषाप्रमाणे त्याच्यावर अवलंबून राहतात. आणि त्या म्हणजे काय आहे त्याचा थोडा जर विचार करायचा झाला तर आपण साधा एक विचार करा की मातेच्या उदरातनं बाहेर येईपर्यंत हा श्वासोच्छ्वास घेत नसतो. पहिला श्वास ज्या वेळेला ही व्यक्ती या त्रिमिती जगात आल्यानंतर घेते त्यावेळेला त्याला कॉस्मिक एनर्जी कुठली मिळते? त्यावेळेला डॉक्टर सांगतात की याचा जन्म गावामध्ये 21 वाजता झाला. बरं, म्हणजे हे जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेला मूल रडतं कधी?
हे त्याच्यावरनं डॉक्टर आपल्याला सांगतात, त्याप्रमाणे आपण ज्योतिष मांडतो. म्हणून आपल्या याच्यात एक पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही पहिला श्वास कधी घेतला हे एक्झॅक्ट सांगणं कठीण जातं आणि म्हणून 100% ज्योतिष हे बरोबर येत नाही. मार्गदर्शन नक्की मिळतं आपल्याला ज्योतिषाच्या याच्याप्रमाणे. आता असा जर विचार केला की तुम्हाला जन्माच्या वेळेला कुठली शक्ती मिळाली, कशी मिळाली, कॉस्मिक एनर्जी. पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमचं आयुष्याचं स्पॅन आणि विश्वाच्या आयुष्याची जर तुलना केली तर आपलं आयुष्य हे किती क्षणभंगूर, म्हणजे क्षणसुद्धा माझ्यामध्ये खूप मोठा भाग झाला हे लक्षात येईल. त्यानंतर हे ब्रह्मांड आपण म्हणतो किंवा विश्व म्हणतो की एक जर गोष्ट आपल्या लक्षात आली की बिग बँग थेअरी हे पाश्चात्यांनी सांगितलेली आम्हाला गोष्ट माहिती आहे, परंतु आपल्या वैदिक विज्ञानाप्रमाणे जे काही शिवलीलामृत नावाचं जे एक स्तोत्र आहे आपल्याकडे, त्याच्यात 11व्या अध्यायात 100 ते 105 पर्यंत जे श्लोक दिले त्याच्यात ह्या विश्वाची उत्पत्ती कशी झाली असावी याबद्दलचा उल्लेख आलेला आहे. नृपश्रेष्ठा न सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार, जै पंचभूते नव्हती समग्र, शशीमित्र नव्हते ते, केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर, ब्रह्म म्हणूया, ते ध्वनी माया सत्य, तेथून झाले महत्त्व, मग त्रिविध अहंकार होतं शिव इच्छे करून. याचाच अर्थ ती बिग बँग थेअरी आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं तर विश्व हे काय प्रचंड वेगाने त्याचा प्रसार वाढतोय. आपल्याला आकाशातले तारे, ग्रह, नक्षत्र दिसतात का दिसतात, तर त्या जागेपासून निघालेली प्रकाशरूपी शक्ती ही वातावरणात, पृथ्वीभोवतीच्या वातावरणातून तुमच्यापर्यंत पोचते म्हणून दिसते. थोडक्यात सांगायचं तर आपण ज्यावेळेला म्हणतो की एखादा ग्रह 10 प्रकाश वर्ष दूर आहे आमच्यापासून, म्हणजे 10 प्रकाश वर्षापूर्वी ज्या घटना त्या ठिकाणी घडल्या त्या काय घडल्या हे आज आम्हाला कळते एवढामध्ये, कारण प्रकाशाचा एक ठराविक वेग आहे. दुसरा विचार शास्त्राच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर पृथ्वीचा आकार आणि विश्वाचा आकार. तर पृथ्वीचा आकार हा सहारा वाळवंटातील एखाद्या वाळूच्या कणा एवढा जरी आहे का नाही हेही आपण सांगू शकणं कठीण आहे. आपल्या बुद्धीच्या पलीकडल्या त्या गोष्टी. म्हणजेच आपली पृथ्वी म्हणजे एक जस्ट एक पॉईंट आहे. आमच्या पूर्वजांनी अणुरेणूंचे संबंध, ज्याला आपण लांबी, वजन आणि काळ याच्याशी लावून काही कोष्टकं तयार केली. त्या कोष्टकाप्रमाणे 2 अणूंचा मिळून एक रेणू, 2 रेणूंचा मिळून एक रथरेणू वगैरे वगैरे बरीचशी कोष्टकं त्यांनी तयार केली. मग काळ कसा मोजला गेला आणि त्यांच्या ह्याच्यावरनं त्यांनी असं सांगितलं की एक परीघ याचा अर्थ 360 अंश. आता 360 अंश हे काढताना त्यांनी विचार असा केला की आपलं मराठी जर आपण कॅलेंडर बघितलं तर त्याच्यामध्ये साधारणपणे 360 अंश हा जो काही एक प्रकार आहे 360 डिग्रीज. तर अधिक मास नावाचा, कारण पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला कमीत कमी 365 दिवस लागतात. या 5 दिवसांचा जो फरक आहे तो त्यांनी अधिक मास ह्याच्यामध्ये कॉम्पेन्सेट करून घेतला. आता विचार असा करा की पृथ्वीवर आकाशातनं किंवा वरनं एनर्जी येते. कुठल्या एनर्जी? लाईट आहे तर लाईट एनर्जी दिसते आपल्याला, कारण आपल्याला ग्रह तारे दिसतात म्हणजे तिथनं निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत पोचतोय. आता कुठलीही शक्ती, उदाहरण जर द्यायचं झालं एक चेंडू घ्या, तो तुम्ही जमिनीवर टाका. इंजिनिअरिंगच्या भाषेत कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी या भाषा आम्ही बोलतो हल्लीच्या आधुनिक विज्ञानाप्रमाणे. त्याच्या चेंडूमधली मॅक्झिमम शक्ती ही त्या जमिनीत कधी खेचली जाईल तर ज्या वेळेला तो काटकोनात म्हणजे राईट अँगलमध्ये पृथ्वीवर किंवा त्या जमिनीवर पडेल त्याच वेळेला. काही ठराविक अँगलनी जर तो जमिनीवर पडला चेंडू तर त्यातली 100% शक्ती जमिनीत ॲब्सॉर्ब होणार नाही किंवा मॅक्झिमम होणार नाही, बाकी रिबाउंडमध्ये जाईल. हा सगळ्या गोष्टीचा विचार करून, कारण पृथ्वीभोवती वातावरण आहे, कुठलीही एनर्जी म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत असताना त्याचं वक्रीभवन होतं. आता हे 360 अंश परीघ पृथ्वीच्या भोवतीचा भाग. त्यानंतर त्यांनी असा विचार केला की ह्यातनं बाहेरच्या बाजूला सगळे पृथ्वी स्वतःभोवती फिरते
म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला आकाशातला किंवा या विश्वातला दुसरा कुठला तरी भाग आपण ज्या ठिकाणी जन्म झाला त्याच्या डोक्यावर येत असतो, कायम फरक पडत असतो. आता 360 डिग्रीचा त्याने पहिले 12 राशीत विभाजन केलं. एक जसा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये एक डेटम घेतात, एक फिक्स पॉईंट घेतात आणि त्याच्यापासून रेफरन्सेस दिले जातात. म्हणजे इवन आपलं वॉशिंग्टन कुठं आहे तर आपण म्हणतो की या जगाच्या पाठीवर आहे, हे ढोबळदर. त्यासाठी कुठला तरी आपण रेफरन्स घेतो किंवा आता वेळेसाठी म्हणून ग्रीनिच मीन टाईम धरली जाते, पूर्वेकडं पश्चिमेकडं. असं तसं उत्तर ध्रुव किंवा ध्रुव तारा हा धरून त्यांनी ह्या सबंध विश्वाची 12 भागात विभागणी केली. त्या झाल्या 12 राशी. त्याच्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये असे 27 ग्रुप्स आहेत ताऱ्यांचे, की त्याच्यापासून येणारी जी काही एनर्जी आहे प्रकाशरूपी किंवा आणखीन कुठल्याही प्रकारची, ती तुमच्यावर मॅक्झिमम त्याचे परिणाम होतात. म्हणून 360 डिग्री हे त्याने 27 भागात डिवाईड केले. पहिले 12 भागात केले, म्हणजे त्या 12 राशी झाल्या, 27 नक्षत्र झाले आणि प्रत्येक नक्षत्राचे पुन्हा त्यांनी 4 भाग केले. त्या प्रत्येक नक्षत्राचे 4 भागाला आपण चरण म्हणतो. आणि आपल्या पत्रिकेमध्ये जर आपण बघितलं तर 27 गुणिले 4 108, म्हणजे 360 डिग्री ह्या 108 भागात आम्ही डिवाईड केले आमच्या लोकांनी. म्हणजे प्रत्येक सेक्टर किंवा प्रत्येक जो भाग झाला चरणाचा तो भाग 3.3333 डिग्रीज एवढा येतो. आणि ज्यावेळेला एखादी बाहेरची शक्ती वातावरणात प्रवेश करून पृथ्वीवर तलावर येते त्यावेळेला वक्रीभवन होतं. आणि ह्या सेक्टरमधला मग आपल्या पत्रिकेमध्ये जे दिलं आहे की अमुक एक तुझं बाबा चरण आहे, त्या ह्याच्यात येणाऱ्या शक्ती परावर्तित होऊन तुमच्या शरीरावर केंद्रीभूत राईट अँगलमध्ये पडतात. त्याचे मॅक्झिमम तुम्हाला परिणाम दिसतात. हा जसा भाग त्यांनी हे केला आहे. तर तुम्हाला कुठली शक्ती मिळाली तर आपण आपल्या ह्याच्यात म्हणतो ना की आमच्या ह्याच्यामध्ये काही नक्षत्र चांगली आहेत, काही नक्षत्र वाईट आहेत. चांगली नक्षत्र आहेत किंवा काही नक्षत्रांच्या ह्याच्या जे थोडक्यात तुमच्या वृश्चिक राशीमधलं ज्येष्ठा नक्षत्र शांत करा, धनुमधली की तुमचं मूळ नक्षत्र आहे शांत करा. शांत करा याचा अर्थ काय आहे? त्या नक्षत्रातल्या चरणांवर तुमच्यावर जे काही परिणाम झालेले आहेत तुमच्या जन्माच्या वेळेला, ज्यावेळेला तुम्ही या विश्वात आलात, ते परिणाम चांगले किंवा वाईट. जर वाईट परिणाम असतील तर ते घालवण्यासाठी काहीतरी उपाय करायला पाहिजे. चांगले असतील तर ते आणखीन कसे वाढतील ह्या दृष्टीनं उपयोग करायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं चांगली नक्षत्र, वाईट नक्षत्र आणि त्यातूनच या ग्रहाची शांत करा, त्या ग्रहाची शांत करा, हे शांतीचं प्रकरण आपल्या ह्याच्यात सांगितलेलं आहे. थोडक्यात तुम्हाला आयुष्यात उत्तम आरोग्य आणखीन भाग्याला भाव यासाठी ज्या शक्तीची गरज आहे ती शक्ती तुम्ही प्राप्त करून घ्या. त्याच्यामध्येही त्यांनी काय केलं, या प्रत्येक नक्षत्राचा चरणाचा भाग सोडून दिला भाग त्यांनी शांत करायला सांगितले. पण प्रत्येक नक्षत्राचा त्याने एक आराध्य दैवत म्हणून सांगितलंय तुम्हाला. आराध्य दैवत याचा अर्थ काय, त्या देवतेचं पर्टिक्युलर नाव तुम्ही घ्यायला उच्चार केल्यानंतर त्यातनं जी स्पंदनं तयार होतात त्या स्पंदनाने तुमची रिक्वायरमेंट जी आहे चांगल्या एनर्जीची ती भरून निघते. त्याला त्यांनी आराध्य दैवत म्हटलंय प्रत्येक नक्षत्राचं. आराध्य वृक्ष नावाची एक आणखीन एक संकल्पना आपल्या ह्याच्यामध्ये आहे की औदुंबराचं झाड. आपल्याकडे जे म्हणतात ना औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घाला किंवा त्याच्याभोवती दुसरं कोणी म्हणतात की तुमचा आराध्य वृक्ष पिंपळ आहे, कोण म्हणतं आराध्य वृक्ष वड आहे. याचा अर्थ काय आहे की प्रत्येक झाडाची केमिकल कॉम्पोजिशन्स ही वेगळी आहे. त्यातनं बाहेर पडणाऱ्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, ज्या काही ऊर्जा आहेत, ऊर्जा स्त्रोत आहे, त्या फ्रिक्वेन्सीज वेगळ्या वेगळ्या आहेत. तुम्हाला ज्यावेळेला आपण डॉक्टरांच्याकडे जा, हल्ली आधुनिक विज्ञानाप्रमाणे जर विचार करायचा झाला तर ॲटम ए ॲटम बी दोन्ही अणुरेणूच आहेत. ॲटम एची रचना वेगळी आहे, ॲटम बीची रचना वेगळी आहे. त्यामुळे त्यातनं मिळणारी स्पंदनं वेगळी आहेत. जोपर्यंत हे 2 ॲटम वेगळे आहेत तोपर्यंत तुम्हाला मिळणारी स्पंदनं एक्स आणि वायच आहेत असं आपण धरून चालू. आता तुम्ही विचार असा करा की तुम्ही त्याला दुसरी कुठली एनर्जी दिलीत बाहेरनं तर तुम्हाला एक्सच मिळणार आहे एमधनं आणि बीमधनं वायच मिळणार आहे. परंतु त्याची इंटेन्सिटी जी म्हणतो ती तुम्हाला वाढलेली सापडेल. तसं
ज्या वेळेला तुम्ही ही दोन अणू हे एकत्र आणता, त्याचं कंपाऊंड तयार करता, त्यावेळेला त्या कंपाऊंडपासून मिळणारी जी फ्रिक्वेन्सी आहे ती तुम्हाला एक्सही मिळणार नाही, वाय पण मिळणार नाही, काहीतरी झेड मिळेल. आता हे जसं आपण आधुनिक विज्ञानाने मान्य केलं आहे तसं साधी गोष्ट आहे, प्रत्येक झाडाचं कॉम्पोजिशन वेगळं आहे. त्यामुळे प्रत्येक झाडापासून मिळणारी स्पंदनं वेगळी. तुमच्या जन्माच्या वेळेला ज्या शक्तीची तुम्हाला गरज आहे ती भरून काढायसाठी अमुक एका झाडापाशी जा. हेच का सांगण्यात आलं आहे, झाडाची पूजा करा, त्याला आम्ही आराध्य वृक्ष म्हणतो. त्याचं कारण असं की एक साधं विचार करा की एक तळं आहे मोठंच्या मोठं, त्याच्या सेंटरला आम्ही एक दगड टाकला. दगड टाकल्यानंतर त्या दगडापासनं तलावाच्या पाण्यावर तरंग निर्माण होतील, लाटा तयार होतील. मध्ये जर कुठेही अडथळा नसेल तर त्या लाटा तुमच्या काठापर्यंत येतील. आता 4 ठिकाणी किंवा 10 ठिकाणी 10 दगड टाका, प्रत्येक ठिकाणी लहान मोठे दगड टाका, अर्थात स्पंदनं किंवा लाटा निर्माण होतील. परंतु मध्ये पडलेल्या दगडाच्या लाटा निर्माण झालेल्या काठापर्यंत येतीलच असं नाही, कारण त्या लाटा दुसऱ्या लाटांच्यावर आपटून त्या नाहीशा होतील. त्या नाहीशा झाल्या म्हणजे मधल्या लाट तुमच्यापर्यंत मिळणार नाही. तसं जंगलामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला असंख्य झाडं आहेत, प्रत्येक झाडाचं केमिकल कॉम्पोजिशन वेगळं आहे, प्रत्येक झाडापासून स्पंदनं निर्माण होत आहेत, एनर्जी निर्माण होती आहे. तुम्हाला ज्या एनर्जीची गरज आहे ती तुम्हाला जर 100% हवी असेल तर तुम्ही त्या झाडाच्या जवळ जा किंवा त्या झाडाच्या पंचांगापैकी कुठला तरी एक भाग तुमच्या जवळ बाळगा. म्हणजे त्या केमिकल कॉम्पोजिशनपासून मिळणारी स्पंदनं ही तुम्हाला फायदेशीर होतील. दुसरी गोष्ट जर सांगायची झाली की आपण ज्यावेळेला आजाराच्या संदर्भात विचार करतो की तुम्हाला काहीतरी आजार होतो. आजार होतो याचा अर्थ काय आहे? आजार म्हणजे काय थोडक्यात, तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर अवयवाच्या फंक्शनिंगसाठी जी काही शक्तीची गरज असते त्या शक्तीमध्ये कुठंतरी काही ना काही कारणामुळं आलेली कमतरता, त्या कमतरतेचा इफेक्ट म्हणजे आम्ही डिसीज म्हणतो. आता हा डिसीज जर तुम्हाला नको असेल तर थोडक्यात तुम्हाला ती कमतरता भरून काढायला पाहिजे. कमतरता कशी भरून काढता येईल? तर हल्ली आपण औषधं घेतो, ॲलोपॅथी आहे, आयुर्वेद आहे, आणखीन बऱ्याचशा पॅथीज आहेत ह्या विषयावर. थोडक्यात काय, ती कमतरता तुम्ही भरून काढा. आपण आता बघतो ना की बऱ्याच वेळेला ज्यावेळेला आम्ही डॉक्टरांच्याकडे जातो, डॉक्टर औषधं देतात, आम्ही औषध घेतो, परंतु पेशंटला बरं वाटतंच असं नाही आहे. डॉक्टर काय म्हणतात की ठीक आहे, आपण असं करूया, आपण औषध बदलून बघूया. कारण अल्टिमेटली औषध म्हणजे काय आहे, ते कंपाऊंडच आहे. बेसिक एलिमेंट्स एकत्र आणून तयार केलेलं कंपाऊंड, त्यातनं मिळणारी स्पंदनं, त्या स्पंदनाने किंवा त्या एनर्जीने तुमची डिफिशियन्सी भरून निघत नाही. औषध बदलू याचा अर्थ आपण केमिकल कॉम्पोजिशन बदलू, म्हणजे मिळणाऱ्या स्पंदनाने जर समजा तुमची डिफिशियन्सी भरून निघाली तर थोडक्यात तुमचे आजार बरे होतात. आता एक आहे की ह्याच्यामध्ये हल्ली आम्ही स्टेम सेल्स, अमुक तमुक या सगळ्या गोष्टी बोलत राहतो, परंतु ह्याच्यामागलं विज्ञान काय आहे पुन्हा, की प्रत्येक सेलचं ऑन अँड ॲव्हरेज लाईफ हे साधारणपणे 7 वर्षाचं येतं. ते समजा तुमच्या शरीरात दररोज 100 सेल्स तयार होतात, तर तुमच्या अखेरपर्यंत शेवटपर्यंत 100 सेल्सच तयार होतात. आम्ही म्हणतो माणसाचं आयुष्य 100 वर्ष. आमच्या पूर्वजांनी हे 100 वर्ष 3 भागात विभागणी केली त्याची, 33 पॉईंट समथिंग, 33.333 वगैरे. याचा अर्थ काय की गणितानेही आम्ही हे सिद्ध करू शकतो की रोज 100 सेल्स तयार होत आहेत बॉडीमध्ये. 33 वर्षापर्यंत वयाच्या तुमच्या शरीरातली ॲव्हरेज लाईफ 7 वर्षाचं धरलं आहे, तर तुमच्या शरीरातली सेल्सची संख्या वाढत जाते. म्हणून आपण तारुण्यात आला माणूस. कुठलीही झालेली जखम, कुठलेही झालेले आजार लवकरात लवकर भरून निघू शकतात. 33 ते 60, 66 या पेशींचा बॅलन्स साधला जातो आणि 66 नंतर उत्पत्ती जरी सेल्सची तेवढीच असली तरी ज्याला आपण लॉस म्हणतो तो जास्ती आहे. म्हणून आम्ही म्हणतो वार्धक्य आलं आणि प्रतिकारशक्ती कमी झाली. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला कुठल्या एनर्जीची गरज आहे, तुम्हाला जन्माच्या वेळेला कुठली एनर्जी मिळाली आहे, काय करायला पाहिजे, त्यासाठी
आमच्या पूर्वजांनी आमच्यापुढं ज्योतिषशास्त्र, आयुर्वेदशास्त्र ह्या आणि अर्थात मॅथमॅटिक्स ज्याला आपण गणित म्हणतो, ही शास्त्र आमच्यापुढे या लोकांनी ठेवली. आता आपल्याकडे एक असं म्हणणं आहे की 33 कोटी देवता, हल्लीच्या विज्ञानाप्रमाणे हल्लीचे लोक सांगतात तुम्हाला की साधारणपणे 33 प्रकारचे देवता आहेत, प्रकारच्या देवता आहेत, अमुक अमुक आहेत, तमुक आहेत. पण माझ्या दृष्टीने ह्या 33 प्रकारच्या देवता नसून 33 कोटी स्पंदन आहेत टोटल, जी व्हायब्रेशन्स म्हणतो की ज्याला आपण फ्रिक्वेन्सीज म्हणतो. प्रत्येक फ्रिक्वेन्सी हे एक दैवत मानलं गेलं आहे. ज्या फ्रिक्वेन्सीजचा आम्हाला फायदा होतो त्या फ्रिक्वेन्सीजला आम्ही देव म्हटलं. ज्या फ्रिक्वेन्सीपासून त्रास होतो किंवा माणसाला ते हानिकारक आहे, त्याचे सेल्स मारले जातात. एक्सरे पुढे आपण नाही थांबवू शकत, काही क्षणसुद्धा आपण नाही थांबवू शकत. खूप प्रिकॉशन्स घ्यायला लागतात एक्सरेचा त्रास होऊ नये म्हणून. तसं देव आणि दानव हे त्यातनं निर्माण झालेले आहेत. कुठली स्पंदनं काय इफेक्ट करतात हे जाणून घेण्यासाठी आमच्या लोकांनी किती प्रयत्न केले असतील, किती पिढ्या खर्च केल्या असतील हे सांगणं कठीण आहे. परंतु तुम्हाला पाहिजे असलेली स्पंदनं मिळवणं, आता आजारासाठी मग ह्याची कॉम्बिनेशन्स, कुठल्या कुठल्या एनर्जीज माणसाला माहिती आहे की ज्याच्यापासून ही स्पंदनं तुम्ही प्राप्त करू शकता. तर तसं जर बघायचं झालं तर अजून एक माणसाला जे काय आपल्याला माहिती आहे, आमच्याकडे आम्ही म्हणतो 12 सूर्य. 12 सूर्य याचा अर्थ काय, आमच्याकडली सूर्याची 12 नावं आम्ही घेतो आणि नंतर समोर ठेवलेल्या पाण्याला तीर्थ म्हणून आम्ही पितो. आता सूर्याची 12 नावं, 12 नावं सूर्याची, कारण आपण ज्या सूर्यमालेत राहतोय तिथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस आहे, म्हणजे विद्युत शक्ती आणखीन चुंबकीय शक्ती याच्यापासून तयार झालेले. तर जी काही चुंबकीय शक्ती म्हणतो, आपल्याला हीट, लाईट, साऊंड, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, या सगळ्या प्रकारच्या एनर्जीज आपल्याला माहिती आहे. आणि विज्ञानाला हेही मान्य आहे की एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ही एनर्जी जाताना काही ठराविक वारंवारते ना किंवा फ्रिक्वेन्सीने जाते. आता तुम्हाला एक फ्रिक्वेन्सीची गरज आहे, तर हीटपासून जर घ्यायची असेल ती, तर ती सहज शक्य आहे का? शक्य नाही. सगळ्यात शक्य आणखीन सोयीस्कर माध्यम किंवा जी एनर्जी आम्ही म्हणतो ती म्हणजे व्हॉईस आहे, आवाज. त्यातही तुम्ही जर बघितलं तर संस्कृत भाषा जी आहे त्याच्यामध्ये व्यंजनं आहेत, त्याच्यामध्ये आपण 12 आपण त्यात बघितले आहेत. असंख्य कॉम्बिनेशन्स तुम्ही करू शकता. प्रत्येक मंत्र किंवा प्रत्येक अक्षर ते उच्चारताना त्यातनं निर्माण होणारी स्पंदनं, ती कुठली स्पंदनं पाहिजेत ह्याच्यावर आमचं हे मंत्रशास्त्र अवलंबून आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे पूर्वी एक पद्धत होती की हे गुरुमुखातनं तुम्हाला मिळायला पाहिजे. गुरुमुखातनं हे का सांगितलं गेलं आहे? शुद्धता पाहिजे. शुद्धता म्हणजे काय की जसं मी मगाशी म्हटलं की असंख्य झाड आहेत, प्रत्येक झाडापासून स्पंदनं तयार होतात. ती स्पंदनं एकमेकावर आपण नाहीशी होतात. आपल्याला ज्याची गरज आहे ती स्पंदनं जर हवी असतील तर तुम्ही त्या झाडाच्या जवळ जा, त्याला नमस्कार करा, त्याला प्रदक्षिणा घाला, त्याला पाणी घाला, म्हणजे थोडक्यात येणारे अडथळे दूर करा. तसं ही जी काही स्पंदनं आपल्याला मिळतात ती पाहिजे असलेली स्पंदनं ह्या कॉम्बिनेशनमुळं तुम्हाला आरामात मिळू शकतात. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत. कुठल्याही प्रकारे ज्याला आपण खर्च नाही. अशा याच्यामध्ये आमच्या लोकांनी 12 राशींपासनं सुरुवात करून 27 नक्षत्र, प्रत्येक नक्षत्राचं एक आराध्य दैवत, म्हणजे त्या माणसाने ते नाव उच्चारायला सुरुवात केली की तुम्हाला ती एनर्जी मिळायला सुरुवात होते, तुम्हाला मार्ग मिळतात. सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की आमच्या विज्ञानाप्रमाणे किंवा वैदिक विज्ञानाप्रमाणे माणसाच्या जन्माच्या वेळेला जर काही चांगल्या वाईट गोष्टी असतील की आपण म्हणतो ना की अमुक एका नक्षत्राची शांत करा, परंतु हल्ली अनफॉर्च्युनेटली कसं झालं आहे की असं का, त्याच्या मागली गोष्ट आम्हाला कुणीच सांगत की आज मला येणाऱ्या ज्या अडचणीतनं मार्ग काढण्यासाठी मी ज्या काही गोष्टी केल्या किंवा ज्या करतो मला मार्ग मिळतो,
माझ्या पुढल्या पिढीला त्या गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून मी त्यांना काय सांगतोय, बाबा मला असा असा त्रास होता, तो होऊ नये म्हणून मी हे केलं, आता काही होणार नाही, तुला होऊ नये म्हणून ते एवढं एवढं कर. कारण त्यांना माहिती आहे अशा एक 4-5 पिढ्या पुढं गेल्या की हल्ली असं झालं आहे की मला माझ्या वडिलांनी सांगितलं, मी करतो, पण ते का करतो हे मलाच माहीत नसतं हल्ली. आणि पूर्वी कसं होतं की आमची अशी कुठलीही हल्लीच्या ह्याच्यामध्ये म्हणतो तसं कुठल्याही प्रकारची आमच्या अंगात धमक नव्हती म्हणा किंवा आमच्या अंगात ताकद नव्हती की आम्ही आमच्या वाडवडिलांना विचारू शकत होतो की हे का करायचं, नाही केलं तर काय होईल. त्याला उद्धटपणा म्हटलं जायचं त्यावेळेला. ते सांगतील ना तेवढं ऐकायचं चुपचाप. हल्लीची पिढी बदलली आहे, हल्लीचं काळही बदलत चालला आहे, आधुनिक त्याला आपण कलियुग आहे सध्याचं. तर त्यामुळे याच्यामागलं वैदिक जे काही विज्ञान आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा. ओम हा जो आकडा आहे, आपल्याकडे जी पूर्वी एक पद्धत होती गुरुकुल सिस्टीम किंवा गुरुमुखातनं, ओम हा एकाक्षरी मंत्र आहे. ओम एकाक्षरी मंत्र असल्यामुळे तुम्ही एक असा विचार करा की पुस्तकात छापलेला ओम आहे, तुम्ही तो कसा उच्चारणार. कारण 64 प्रकारे ओमचा उच्चार केले जातात. ह्या 64 पैकी एक्झॅक्टली कुठला उच्चार मी केला म्हणजे मला पाहिजे ती स्पंदनं प्राप्त होऊ शकतील हे वाचून कळणार नाही, हे गुरुकडनंच तुम्हाला समजायला लागतं. आणि आपल्याकडे ज्या काही चालीरीती किंवा ह्या ज्या काही आल्या त्याच्यामागे उद्देश हाच आहे. आता शांत करायला सांगितली किंवा जे काही दोष आहेत, तर आधुनिक विज्ञानाला धरून सांगायचं जर झालं की एखाद्याचं ज्येष्ठा नक्षत्र आहे, ठीक आहे, आमच्या लोकांनी सांगितलं की त्याची शांत करून घ्या. मूळ नक्षत्र आहे, शांत करून घ्या. शांत करून घ्या म्हणजे काय की गुरुजी येतात, याला एवढा एवढा खर्च येईल, मी येईन, अमुक करू तमुक करू हे सांगतात, परंतु ते काय करतात हे आम्हाला कळत नाही. कारण त्यांना जर विचारलं की बाबा हे का करायचं, त्याच्यामागलं शास्त्रीय कारण हल्लीच्या ह्याच्यामध्ये कोणी देऊ शकतील असं मला फारसं वाटत नाही. तुम्ही मला एक सांगा की विज्ञानाला धरून जर विचार केला तर ब्लॅक बॉडी कंडिशन म्हणजे काय हो, की अशी एक वस्तू आहे की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या एनर्जीज खेचल्या जातात. हे थोडक्यात काळा रंग. तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफचे निगेटिव्स बघितले असतील. पूर्वीच्या काळी ज्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ घ्यायचो, हे फोटो काढायचो, त्यावेळेला पुढल्या कॅमेऱ्याच्या पुढलं ते टोपण फक्त बाजूला काढायचे, पुन्हा टोपण लावून टाकायचे. म्हणजे तो एक्सपोजरच्या वेळेत जी काही तुमच्याकडनं परावर्तितून येणारी एनर्जी आहे, लाईट एनर्जी, ती फिल्मवर पडायची. फिल्मवर ती पडली म्हणजे फिल्मच्या केमिकलची त्याची रिॲक्शन व्हायची. आणि नंतर ज्यावेळेला तुम्ही ती फिल्म धुवायचा त्यावेळेला तुमच्या असं लक्षात आलं असेल किंवा खूप लोकांनी बघितलं असेल की ज्या ठिकाणी काळा रंग आहे तो काळ्या रंगावर प्रकाश परावर्तित होऊन त्या फिल्मवर न पडल्यामुळे फिल्म धुतली की तो भाग ट्रान्सपरंट व्हायचा. याला आम्ही निगेटिव्ह म्हणत होतो. आणि ज्यावेळेला पॉझिटिव्ह करायचे झालं, दुसऱ्या फिल्मवर ज्यावेळेला आम्ही लाईट सोडून हे करायचो तेव्हा प्रकाश खालच्या फिल्मवर पडून जिथं पांढरा भाग होता ट्रान्सपरंट, तिथनं प्रकाश प्रास झाल्यामुळे खालच्या बॉर्डरवर काळा रंग यायचा. आता थोडक्यात ह्याच्यातनं मतितार्थ काय की कुठल्याही काळ्या पदार्थामध्ये एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते. आपल्याला सोलर एनर्जीची युनिट्स माहिती आहेत किंवा आपण कुकर बघतो, सोलर कुकर्स. सूर्याच्या प्रकाशात काळे कपडे घालून जाऊ नका म्हणून लोकांना सांगतो. का तर काळे कपडे घातले की ते तापतात, म्हणजेच हीट एनर्जी त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब केली जाते. आता तुमच्या जन्माच्या वेळेला तुम्हाला नको जी एनर्जी मिळाली ती जर काढून टाकायची असेल तर आपल्याकडे शांती सांगितली आहे, याची शांत करा, त्याची शांत करा. ज्या फ्रिक्वेन्सीची कल्पना म्हणजे ज्या एनर्जीची कमतरता आहे ती भरून काढा. थोडक्यात पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी हे दोन कन्सेप्ट आहेत. पैकी आता आपण पॉझिटिव्ह एनर्जीचा जर विचार केला तर आपल्याला एक माहिती आहे की सूर्य म्हणजे प्रकाश पॉझिटिव्ह आहे, अंधार हे निगेटिव्ह मानलं जातं. तुम्ही बघितलं असेल काही ठिकाणी तुम्ही काही घरात गेल्यानंतर तुम्ही 2-2 नाही 4-4 तास जरी बसला तरी वेळ कसा गेला तुम्हाला कळत नाही. परंतु काही जागेत गेल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं की चुळबुळ सुरू होते की नाही आपण आता इथनं निघूया, लवकर घरी जायचं. का तर तिथं निर्माण होणारी स्पंदन आहे. हा सगळा विश्वाचा खेळ स्पंदनांवर आहे. योग्य ती स्पंदनं मिळवणं, नको ती स्पंदनं काढून टाकणं
हा वैदिक विज्ञानाचा बेस आहे. अणुरेणू तो सजीव असो निर्जीव असो कंप हे पावत असतात. त्यातनं मिळणाऱ्या एनर्जीवर म्हणजे आपण म्हणतो ना की अचेतन पडलेलं आहे. अचेतन याचा अर्थ काय, त्याच्या शरीरात प्राण नावाची चीज नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर 27 नक्षत्राचे 27 आराध्य वृक्ष आपल्यापुढे ठेवलेले आहेत हवी ती स्पंदनं मिळवण्यासाठी. आता नको आहे ते हे जे म्हटलं तुम्हाला आता की काळ्या रंगाचं स्पंदन. आपल्याकडे आपण हे बघतो की शांत करून घ्या म्हटलं की गुरुजी येतात, ते तुम्हाला सांगतात अमुक करा तमुक करा, आपण शांत करून घेतो. परंतु ते काय करतात हे आपल्याला कळत नाही. हा बेसिक भाग आहे. त्यामुळं आमच्यासारखा म्हणतो की आधुनिक विज्ञानाला धरून जर तुम्ही त्याच्याशी निगडीत काही गोष्टी सांगितल्या, तुम्ही म्हटलं असेल की आपल्या ह्याच्यात आपण म्हणतो की गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा वास आहे किंवा गाय आम्ही पवित्र मानतो. याचा अर्थ काय, त्यातनं आम्हाला मिळणारी जी एनर्जी आहे त्या शरीरातनं ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे. अमावस्येचा काळ याचा अर्थ काय की सूर्यप्रकाश चंद्रावर पडून तिथनं परावर्तितून आमच्यापर्यंत येत नाही. त्यातही जर तुम्ही बघितलं असेल तर ज्योतिषशास्त्राप्रमाणे चंद्र बिघडला की भाग्य बिघडलं, तुमची तब्येत बिघडली किंवा मानसिक आजार वाढत जातात. आता ही जर एनर्जी कमतरता जी आहे किंवा जो काही दोष आहे तो जर काढून टाकायचा असेल तर काय करायला पाहिजे, तर शांत करायला पाहिजे. एक माझ्यासारखा म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी खर्चिक आहेत, प्रत्येकाला जमेलच असं नाही किंवा प्रत्येकाला त्याच्या जन्माच्या वेळची ग्रहांची स्थिती एक्झॅक्ट मिळेलच असंही नाही. तर त्यासाठी आमच्यासारखा एखादा म्हणतो काय की अमावस्येच्या काळामध्ये या अमावस्या सुरू झाल्यापासून अमावस्या संपेपर्यंत जोपर्यंत सूर्यप्रकाश चंद्रावर पडून तिथनं परावर्तित होऊन तुमच्यापर्यंत येत नाही, ह्याचा अर्थ ही ब्लॅक बॉडी कंडिशन आहे. गाय आम्ही म्हणतो गायीच्या पोटात 33 कोटी देवत आहे. गायीची जीभ जर तुम्ही बघितली तर गायीची जीभ ही काटेरी आहे किंवा खरखरीत आहे. आधुनिक विज्ञानाप्रमाणे त्यांना हे मान्य आहे की ज्या वेळेला कुठलीही एनर्जी ह्या पॉइंटेड ऑब्जेक्ट केले आयदर खेचली तरी जाते नाही तर पॉइंटेड ऑब्जेक्टवरनं दूर फेकली तरी जाते. माणसाच्या शरीरात जी निगेटिव्ह एनर्जी आहे, तुम्ही लहानपणी ऐकलं असेल किंवा मी तर नक्की ऐकलं आहे की अमुक अमुक माणूस ना त्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला आहे. ह्याचा अर्थ काय की तुमचा तळ हात जो आहे तो अतिशय सेन्सिटिव्ह तुमच्या शरीराचा भाग आहे. त्यातनं तुम्हाला एनर्जी घेता येते किंवा सोडता येते. देवतांचे हात जर तुम्ही बघितले असेल आशीर्वादाचे तर ते असे आहेत की जेणेकरून तळ हातावरनं एनर्जी बाहेर फेकली जाईल, चांगली एनर्जी. तुम्ही बघितलं असेल अमर अकबर अँथनी पिक्चर कोणी बघितलं आहे मला माहीत नाही, पण त्या बाईंचे डोळे साईबाबांच्या हातातनं निघालेल्या रेजमध्ये म्हणजे रेजमुळे बरे होतात असं दाखवलेलं आहे. तर ही जी काही एनर्जी आहे, गायीची जीभ ज्या वेळेला तुमच्या तळहाताला लागते अमावस्येच्या काळामध्ये, थोडक्यात एक आहे ॲसिडिक, एक आहे बेसिक. ॲसिडिक जर जास्ती असेल तर त्याच्यामध्ये बेस मिळवत जा म्हणजे ते न्यूट्रल होईल. तसं पॉझिटिव्ह एनर्जी गायीची हायर लेवलला आहे. तुमच्या शरीरातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती एनर्जी या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे तळहाताला गायीची जीभ लागली की नलिफाय होते, ते शरीर मोकळं होतं. आणि ज्या वेळेला तुमच्या आराध्य दैवताचा तुम्ही जप चालू करता त्यावेळेला तुमची न्यूट्रलाइज झालेली असल्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी जप करताना वाढत जाते. तुम्हाला मार्ग मिळायला लागतात, आपलं भाग्य बदलू शकतं. आता कितीतरी आजार असे आहेत की ज्यांना या जगाच्या पाठीवर आधुनिक विज्ञानाकडे उपयोग नाही आहे, औषधं नाही आहेत, परंतु ह्याच्यावर संशोधन करून काही मंत्रांचे प्रयोग मी स्वतः केलेले आहेत की कॅन्सरसारखे रोगही कुठलेही औषधोपचार सध्या आम्ही म्हणतो जे चालले ते खुशाल चालू ठेवा, बंद करा असं नाही आहे. पण 15 वर्ष झाल्यानंतर सुद्धा ब्लड कॅन्सरचा पेशंट ठणठणीत असतो हेही दिसून येतं. आताच्या करोनाच्या केसमध्ये सुद्धा मी एक बघितलं की ज्या ज्या लोकांच्याकडं वैदिक विज्ञानाप्रमाणे पाठवलेली यंत्र आहे किंवा ज्यांच्यापर्यंत पोचले, एक तर त्यांना करोना झालाच नाही किंवा ज्यांना झाला ते झटकन बाहेर पडले, तर कुणालाही त्रास झाला. आज पुण्यामध्ये सुद्धा कंट्रोलमध्ये खूप कंट्रोलमध्ये आला आहे करोना. यासाठी तुमच्या ज्याला आपण एक संस्था आहे
त्या संस्थेची युनिव्हर्सिटी आहे की त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी याच्यावर प्रयोग केले या अर्थावर आणि याची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती साधारणपणे 50 फुटापर्यंत बाजूला फेकली जाते. आता इव्हन अमेरिकेमध्ये गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये आपल्या असं लक्षात आलं असेल की फ्लोरिडा भागात बेसिकली कुठल्याही प्रकारे चक्रीवादळाने किंवा ज्याला आपण सायक्लोन्स म्हणतो त्याने हानी झालेली आहे. कारण फ्लोरिडामध्ये बँटन ब्लेमध्ये माझ्या एक स्नेही आहे, ओळखीच्या मॅडम आहेत, त्यांच्यातर्फे ही यंत्र तिथं आम्ही ठेवायचा प्रयोग केलेला आहे आणि कुठल्याही चक्रीवादळाचा तिथनं ती एकतर दूर निघून जातात, त्या ठिकाणी येत नाही किंवा त्याचा परिणाम होत नाही हे सिद्ध केलेलं आहे. हे सिद्ध झालं. तर हे तिथंच असं केलं आहे तसं भारतामध्येही मी प्रयोग केले. वैदिक विज्ञान हे इतकं प्रचंड मोठं आहे की त्यामुळे तुम्ही अग्निशमनसुद्धा करू शकता. सध्या कॅलिफोर्नियामध्ये ज्या काही आगी लागत आहेत जंगलांना त्या घालवण्यासाठी, परंतु अनफॉर्च्युनेटली माझ्या तिथं कोणी ओळखीचं नाही आहे. तिथं जर असेल कोणी ओळखीचं तर मंत्र आहेत, कुंडळीत पाणी घ्या, मंत्र म्हणा, आगीत फेका, आग विजते की नाही ते बघा. कारण ह्याचा प्रयोग मी पुण्याला आपल्या महाराष्ट्रात हिंदुस्थानात नागपूरमध्ये केला होता की ज्या वेळेला नागपूर शहराचं टेम्परेचर 47 डिग्री सेल्सिअस होतं. एका ग्रस्तांचा मला फोन आला की काका आपल्या वैदिक विज्ञानाप्रमाणे काही इथं काही प्रयोग करता येतील का. त्यांनी तो प्रयोग केला. अगदी स्पेसिफिक सांगायचं झालं तर 28 मेला मला फोन आला. त्या ग्रस्तांनी 29 किंवा 30 तारखेला मेच्या हा प्रयोग केला. 2 जूनच्या पेपरमध्ये हितवाद म्हणून जो पेपर आहे, जसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र टाइम्स येतो, त्या हितवादमध्ये लाल अक्षरात छापून आलेलं आहे की 24 तासामध्ये 11.6 डिग्री सेल्सिअसने नागपूरचं टेम्परेचर खाली आलं. एवढा ड्रास्टिक चेंज टेम्परेचरमध्ये तापमानात होऊ शकतो. हे आपलं वैदिक विज्ञान आहे. आणि मंत्रशास्त्र थोडक्यात तुमच्या शरीरात जी डिफिशियन्सी आहे किंवा आजूबाजूला जी डिफिशियन्सी आहे, जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करून सुख समृद्धी प्राप्त करून घ्या म्हणून हे वैदिक विज्ञान आहे. प्रत्येकाला याच्या संदर्भात तब्येतीचे मार्ग असो, प्रॉब्लेम्स असो किंवा असे जे काही गोष्टी असतात त्याच्या संदर्भात जर कोणाला काही आणखी डिटेल्स असतील तर आपण जरूर हे करू शकता. आणि मुख्य म्हणजे तुमच्या पूर्वजांनी जे तुम्हाला गोष्टी सांगितल्या की ज्याला आम्ही कुळाचार म्हणतो, त्यामागे विज्ञान आहे. आज साधं जर तुम्हाला विचार करायची जर गोष्ट असेल, साधी गोष्ट आहे की पूर्वीच्या काळी खेडेगावामध्ये घरापासून 50 फुटावर संडास बाथरूम असायचे. काळ बदलला आहे, आता ते शक्य नाही आहे. तो आता तुम्हाला घरातच घ्यायला लागणार आहे. म्हणजे ठराविक दिलेल्या भागामध्ये साधा विचार असा करा की त्याने तो तिथं का ठेवला असेल. तुमच्या डोळ्यासमोर एक 7-8 उत्तरं येतील. तिथे तयार होणारे गॅसेस, तिथं असणारी घाण इत्यादी इत्यादी. आता तुम्हाला जर तो तुमच्याच घरात घ्यायचा आहे तर त्यांनी ते तिथं का ठेवलं असेल ह्या गोष्टीचा ज्यावेळी तुम्ही विचार करता त्यावेळी मग स्वयंपाकघरात ओट्याच्या जवळ चालेल का, बाथरूमच्या तिथं जवळ चालेल का बाथरूम म्हणजे बेडरूममध्ये ठेवायचा का कुठल्या पॅसेजमध्ये ठेवायचा, ही उत्तर तुमची तुम्हाला मिळू शकतील. वैदिक विज्ञान ह्या अतिशय पुढारलेला आणखीन अतिशय योग पद्धतीनं स्टडी केलेला भाग होता. आम्ही फक्त त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून बघत नाही. हल्लीच्या ह्या सगळ्या गोष्टी, आता कित्येक गोष्टी अशा आहेत की त्याच्यामागं विज्ञान आहे, परंतु आम्ही कधीच विचार करत नाही. आमच्याकडे लग्नाच्या बाबतीत सुद्धा सांगतात की एक नाड करू नका. गुरुजींना विचारलं गेलं तर ते म्हणतात ते शास्त्रात सांगितलं एक नाड करू नका. अरे पण का? सगोत्र करू नका, पण का? पण ह्याचा संबंध, ह्या सगोत्राचा संबंध DNA-शी आहे. आणि आज सगोत्रात लग्न समारंभ का करू नका म्हणून सांगतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे खरं म्हणजे मला कुठल्याही जाती धर्माचं काही म्हणायचं नाही आहे, तरी सुद्धा पारशी जमात आज ते नष्ट व्हायच्या मार्गावर आहे.
एक नाड करू नका. एक नाड याचा अर्थ काय? मध्यनाडी, आद्यनाडी असं जे आम्ही म्हणतो. थोडक्यात आई आणि वडील हे दोघंही जर समजा पित्तगर प्रकृतीचे असतील तर त्यांच्यापासून पुढं होणारी संतती ह्याच्यात पित्ताचा किती आविष्कार होईल हे आपणच ठरवू शकतो. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा तुमच्याकडे अमुक एक रीतिरिवाज का ह्याच्याबद्दल तुम्ही विचार करा. तुमची तुम्हाला उत्तरं मिळतील. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर आपण ह्याच्यावर पाठवू शकता. आपल्याला उत्तरं मिळतील आणि आपल्यापर्यंत हे पोचवता आलं त्याबद्दल धन्यवाद. मंत्र जे काही आहे ते प्रत्येक रोगाप्रमाणे एक वेगळा मंत्र येतो. आता नुकतंच एकता या महिन्याअखेर किंवा पुढल्या महिन्यात फार तर वैदिक मंत्रास फॉर डिसीज फ्री लाईफ हे इंग्लिशमधलं पुस्तक एक मी प्रसिद्ध करतोय. मराठीमध्ये हे पुस्तक आहे वैदिक मंत्रशास्त्र आणि रोगमुक्ती म्हणून. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्याच्यात ऐकायला मिळतील, वाचायला मिळतील. त्या जरूर वाचा. धन्यवाद.